संघाची तर गुंदवली संघाचं क्षेत्ररक्षण हे लागलं जातंय। पुन्हा एकदा आलेल्या सर्व पाहुण्यांचे पाठीराखांचे खेळाडूंचे आपण दमण नगरीमध्ये करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत। मास्टर 40 प्लसचा बिग शो आपण या दमण नगरीमध्ये अनुभवताय कच्ची गाम या मैदानावरती। दोन्ही संघाचे 12 मॅन आमच्याकडे पाठवायचे आहेत, विनंती असेल। शिवनेरी संघाचा 12 मॅन आलेला आहे, गुंदवली संघाचा 12 मॅन आलेला नाहीये। सलामीची जोडी मैदानाच्या आतपर्यंत एंटर झालेली आहे। शिवनेरी जून नांदुर्गी संघाची मनोज आणि साईनाथ ही जोडी पाहायला मिळतोय। तर स्ट्राइकला गोलंदाज पहिले षटक हाताळण्याकरता गोलंदाज देखील सज्ज झालेला आहे, शंकर येतोय। स्ट्राइक आपल्याला पाहायला मिळतो, स्ट्राइकला त्याला साथ देण्याकरता मनोज नॉन स्ट्राइकला उभा आहे। आजच्या दिवसातली दुसरी मॅच आपण पाहत आहे। शंकर आला गोलंदाजी करण्याकरता। षटक क्रमांक पहिला मार्गस्थ। पहिला चेंडू वडव्या बॅटने ऑन साइडला चांगला फटका सजवला जातोय। डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, थोडासा पंबळ झालं, अखेरकार बॅकअप करण्यामध्ये शत्रुषकाला यश मिळालं। 2 धावा पूर्ण झाल्या, एकानं सोडलं दुसऱ्यानं बॅकअप केलं। पुन्हा संघाचं देखील स्वागत झालेलं आहे, वेलकम सुस्वागतम। पुन्हा संघ देखील येथे दाखल झालेला आहे, वेलकम सुस्वागतम। फलंदाज ऑन दी मार्क झाला, संघाची धावसंख्या 2 पाहायला मिळते। बाहेरच्या बाजूला चेंडू वळण घेत होता, अंतिम क्षणी बॅटचा फ्लो ओपन करण्याचं कार्य फलंदाजाने केलं। बॅट आणि बॉलची जुळणी व्यवस्थित झाली नाही, अखेरकार हा चेंडू निर्धावाला। चांगल्या चेंडूची हाताळणी झाली मैदानाच्या आतमध्ये। गुंदवली विरुद्धात जून नांदुर्गी हा सामना आपण पाहत आहे। यावेळेस पुन्हा एकदा त्या दिशेने मात्र चेंडू हाताळताना गोलंदाज पाहायला मिळाला। काय सुंदर लाईन पकडली जाते सकाळच्या सत्रामध्ये। ऑफस्टिक सोडल्यानंतर बाहेर पुन्हा एकदा बाहेरच्या बदल वळण घेताना पाहायला मिळाला। आउट स्विंगिंग बॉल टाकलं गेलं आणि अखेरकार यावेळेस देखील फलंदाजाला थांबवण्याचं कार्य गोलंदाज शंकरने केलं। चांगली गोलंदाजी करतोय, पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी शंकरची पाहायला मिळते। कोलवर टप्प्याचा चेंडू समोरच्या दिशेने ड्राइव्ह करत असताना चेंडू लॉंग ऑफला ट्रॅव्हल होते, एक पूर्ण झाली, दुसरीचा कॉल आला, फिकी चांगली झाली आणि अखेरकार दुसऱ्या धावेमध्ये मनोज मात्र धाव बाद होणार। पहिला धक्का लागला टीम जून नांदुर्गी संघाला, 0 धावेवरती मनोज बाद होतोय। क्रमांक 3 वरती किशोर येतोय आणि आता किशोरला थोडंसं जबाबदारीने खेळावं लागेल, कारण मनोजची जागा त्याला सांभाळायची आहे। यावेळेस बॅटची कडा, संधी चालून आली होती यष्टी रक्षकाकडे, अगदी सहजरित्या झेल पकडता आला असता तर कदाचित मी म्हणेन हा देखील विकेट गोलंदाजच्या नावी राहिला असता, परंतु तसं झालं नाहीये। एका हातामध्ये झेल पकडण्याचं प्रयत्न केलं गेलं, परंतु प्रयत्नांना यश मिळालं नाही। फलंदाज साईनाथ बचावला गेला, अखेरकार एक चोरटी धाव पूर्ण केली। धावसंख्या 4 झालेली आहे। पहिलं षटक मार्गस्थ असताना थोडासा मी म्हणेन बॅकफुटला आहे जून नांदुर्गी संघ। पॉवरप्लेची षटक मार्गस्थाचा पॉवरफुल फलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत नाही। कोलवर टप्प्याचा चेंडू समोरच्या दिशेने ड्राईव्हच्या अंदाजाने खेळला जातो, डायरेक्ट हिटचा प्रयत्न, निशाणा साधता आलेला नाही, एक पूर्ण झाली, दुसरीचा प्रयत्न होतोय। एक्झॅक्टली काय घडलं आपण पाहूया।
2 धावा पूर्ण आहेत का? 1 धाव आहे. ओके धन्यवाद. 1 धाव आपण धावफलकामध्ये ऍड करूया कारण चेंडू फेकल्यानंतर फलंदाच्या अंगाला चेंडू क्रच झाला होता. धावसंख्या 5 झालेली आहे. षटक संपलेलं देखील आहे. काय सुंदर षटक हाताळलं गोलंदाज शंकर याने. अप्रतिम षटक होतं. मास्टर 40+ चे सल्लागार अंकुजी पाटील साहेब यांच्याकडनं मास्टर 40+ या स्पर्धेकरता तब्बल 10,000 रुपयाचं मानधन मिळाले. धन्यवाद साहेब, आपलं मनापासून आभार. प्रमुख सल्लागार आहेत मास्टर 40+ चे आणि या स्पर्धेकरता त्यांच्याकडून सहकार्य आलेलं आहे तब्बल 10,000 रुपयाचं. अंकुजी पाटील साहेबांना आपलं देखील या दमन स्पर्धेमध्ये आम्ही करत आहोत मनपूर्वक हार्दिक स्वागत. वेलकम, सुस्वागतम. षटक क्रमांक 2 झालो आणि गोलंदाजी करण्याकरता रणजित येतोय. यावेळेस क्षेत्ररक्षक आपण पाहतोय खुललेलं आहे, विखुरलेलं आहे कारण पहिलं षटक आपण पाहिलं तर 9 क्षेत्ररक्षक तटीय सर्कलच्या आतमध्ये होते पण यावेळेस आता मात्र बाहेरच्या बाजूला पाहायला मिळतात. स्ट्राईकला आपल्याला किशोर पाहायला मिळतोय. दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू किशोर खेळणार. यावेळेस सेन्सिबल क्रिकेट दिशा दाखवली. चेंडू निघून चाललाय पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. चांगलं क्रिकेट पाहायला मिळालं. 1 धाव पूर्ण झाली. दुसरीचा प्रयत्न होतोय. ही देखील धाव पूर्ण होणार का? काय चाललंय मैदानाच्या आतमध्ये? फलंदाज हिट विकेट झालेला आहे. बघा काय घडलंय मैदानाच्या मध्ये. नाट्यमय क्रिकेट पाहायला मिळते. याला म्हणतात राजू सर हत्ती गेला आणि शपूट राहिली. विकेट असून सुद्धा धावण्याचा प्रयत्न केलं गेलं. काय सांगाल तुम्ही? देखिए आपके हाथ में बल्ला है तो काहे को टांग अड़ा है. कधी कधी हिट विकेट होत आहेत आपल्या संघासाठी कारण एक चांगला बॅटर मैदानाच्या आतमध्ये आणावा असतो. पण आपण पाहतोय थोडंसं स्ट्रगल करतोय ते शिवनेरी जून आंतुरकीय संघ. यावेळेस दिशा दाखवली. कट केला. चेंडू निघून चाललाय थर्डमॅन क्षेत्राच्या दिशेने. थांबणार का हे पाहावं लागेल आणि अखेरकार चेंडू निघून गेला सीमा पार. जून आंतुरकी संघाच्या खेम्यामध्ये आता मात्र टाळ्यांचा गडगडाट होणार. रामच्या बॅटमधनं आला हा चौकार. एक स्टायलिश चौकार पाहायला मिळाला. अंतिम क्षणी बॅटचा फ्लो ओपन केला गेला. पाहिलं की थोडासा फॉरवर्ड आहे थर्डमॅन आणि अखेरकार हा चतुराईचा चौकार रामच्या बॅटमधनं आला. चौकाराने खाते उघड झाली. धावसंख्या 9 झालेली आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू. यावेळेस स्क्रीन बोल्ड. फलंदाजाला 4ही मुंड्या चित केला जातोय. रामच्या बॅटमध्ये एक चांगला फटका आला होता परंतु यावेळेस गोलंदाजाचा पलटवार झाला. रामला बाद करण्यामध्ये गोलंदाज यशस्वी राहिला. अजून एक धक्का लागला टीम जून आंतुरकी संघाला. सचिन आना क्रमांक 5 वरती फलंदाजी करण्याकरता. यावेळेस सचिनला आता मात्र संघाचं ओझ हे मात्र खांद्यावर घेणं गरजेचं आहे कारण दुसरे षटक मार्गस्थ असता पण दयनीय अवस्था पाहतोय. या आडव्या बॅटने ऑन साइडला खेळायचं होतं. बॅटच्या टोलला चेंडू लागला आहे. मिड विकेटला दरम्यान ट्रॅव्हल होणार चेंडू. फलंदाजाने 1 धाव पूर्ण केली.
स्वतः फलंदाजाला देखील कळलं नाही की चेंडू कुठे होता. ज्यावेळेस बॅट आणि बॉलची जुळणी झाली सचिन वरती पाहत होता, त्याला असं वाटलं की चेंडू वरती आहे की काय, पण समोरच्या बाजूला टच झाला होता. एक धाव पूर्ण झाली. 10 धावा या धावपळकावर लागलेले आहेत. दुसरं षटक मार्गस्थ असताना चांगली गोलंदाजी रणजित करतोय. समोरच्या दिशेने चांगला फटका, चेंडू हवेमध्ये, लो मॅन्स लाईनला चेंडू ट्रॅव्हल होणार दरम्यान दुसरीचा प्रयत्न होतोय. फलंदाज मात्र सचिनने नाकारलं. एकच धाव मिळणार. 1 और 1 11. 11 धावा या धावपळकावर लागलेल्या आहेत. षटक क्रमांक दुसरं चालू आहे. आतापर्यंत आपण रणजितचा विचार केला 2 विकेट त्याने मिळवलेले आहेत. एक चांगलं षटक तो हाताळतोय. जागेवरनं दिशा दाखवायची होती, सेन्सिबल क्रिकेट खेळायचं होतं. चेंडूची उसळी चांगली पाहायला मिळाली. अंतिम चेंडू हा चांगला टाकतोय गोलंदाज रणजित. दुसऱ्या षटकाची समाप्ती झाली. धावसंख्या पुन्हा एकदा थांबलेली आहे. धावफलक 11 पाहायला मिळतोय. 12 चेंडूंचा खेळ जाणारा फक्त 11 धावा या लागण्यामध्ये यश मिळालं शिवनेरी जुनांदुर्गी संघाला. चेंडूंची देखील बरोबरी केलेली नाहीये असंच म्हणावं लागेल. यानंतर होणारा सामना श्री कानाई पाय विरोधात श्री गावदेवी पूर्णा. आणि कानाई पाय संघाचा आपण विचार केला तर हा सामना जिंकणं फार गरजेचं आहे, कारण एक सामना त्यांनी गमावलेला आहे. या सामन्यामध्ये त्याने जिंकणं फार गरजेचं आहे. तर पूर्णा संघ अजून एकही सामना खेळलेला नाहीये. हा त्यांचा पहिला सामना असेल. बरोबर इनिंग ब्रेक नंतर आपण टॉस बॉक्सशी जुळायचं आहे. यानंतर होणारा सामना श्री कानाई पाय विरोधात श्री गावदेवी पूर्णा. षटक क्रमांक 3 हाताळण्याकरता ओव्हर द विकेटने गोलंदाज साईनाथ आला. बरगतचं शरीराचं साईनाथ. पाहूया कशी गोलंदाजी करणार. समोर बॅटर आपल्याला साईनाथ पाहायला मिळतोय. साईनाथचा आपण फलंदाजीचा विचार केला आतापर्यंत 5 धावा या त्याला जोडता आलेल्या आहेत. त्यानंतर मनोजचा आपण विचार केला तर 0 धावेवरती तो बाद झाला होता. त्यानंतर किशोर आला, 4 धावा त्याने खर्च केल्या, तो देखील बाद झाला. आता मात्र आपण पाहतोय सचिनच्या नावी 1 धाव आहे. रिव्हर्स खेळायचं होतं. यावेळेस टायमिंग व्यवस्थित झालंय का, पण अखेरकार याही विलला फलंदाज हिट विकेट होणार. फलंदाज बाद. प्रमोद आला फलंदाजी करण्याकरता क्रमांक 6 वरती. आता साईला पहिल्या चेंडूत विकेट मिळालं. हा प्रकार चेंडू ऑन साइडला पुलचा अंदाज. यावेळेस देखील चेंडू हवेमध्ये आणि अखेरकार या वेळेस देखील स्कोअर लेगला चांगलं क्षेत्ररक्षण झालं. शेवटपर्यंत नजर या क्षेत्ररक्षकाची राहिली आणि अखेरकार झेलबाद स्वरूपामध्ये फलंदाज बाद होणार. प्रशांत येतोय आणि भरपूर उशिराने प्रशांत येतोय मैदानाच्या आतमध्ये, कारण चांगले फटके प्रशांतकडे आहेत. क्रमांक 7 वरती फलंदाजी करण्याकरता प्रशांत येतोय मैदानाच्या आतमध्ये. तर गोलंदाजी बघा किती सुंदर करतोय गोलंदाज साई. हॅट्रिक वरती आहे तो, कारण 2 चेंडूवरती 2 विकेटाला मिळालेले आहेत. या चेंडूवरती हॅट्रिक तो पूर्ण करणार का की प्रशांत विकेट वाचवणार पाहावं लागेल.
समोरच्या दिशेमध्ये जोरदार प्रहार करायचा होता, चेंडू हवेमध्ये, झेलची मात्र संधी नाहीये. एक पूर्ण झाली, दुसरीचा कॉल आला, डायरेक्ट हिट केलं गेलं, परंतु यष्ट्या साधता आल्या नाहीये. प्रशांतने 2 धावा पूर्ण केल्या. धावसंख्या 13 झालेली आहे. वेलकम, सुस्वागतम. बबन दादा इतरकडे यांचं देखील इथं आगमन झालं. वेलकम, सुस्वागतम. अरुणजी डावरे साहेब हे देखील आलेले आहेत. गावदेवी पूर्णाचे ते मंडळाचे अध्यक्ष देखील आहेत. त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं आहे. अरुणजी डावरे साहेब आपणास विनंती आहे. मंडळाचे ते अध्यक्ष देखील आहेत पूर्ण या मंडळाचे. डावरे साहेब आपणास विनंती आहे, आपण व्यासपीठ खुलवायचं आहे प्लीज. 2 धावा यावेळेस पुन्हा एकदा पूर्ण झाले. यावेळेस देखील चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. मी मगाशी उल्लेख केला होता राजू सर की प्रशांत फार उशिराने आलाय, कारण चांगले फटके त्याच्याकडे आहेत. 16 धावा लागलेल्या आहेत. यावेळेस जागा बनवायची होती, ऑफसाईडच्या दिशेने फटका खेळायचा होता, परंतु चेंडू फार सुंदर हाताळला गेला. पडल्यानंतर बरोबर एस्टनच्या वरनं चेंडू विसावला जाणार. दरम्यान हा चेंडू प्रशांत आता निर्धाव खेळतोय. धावसंख्या 16 झालेली आहे. ऑन साइडला पूल करायचं होतं. यावेळेस टायमिंग प्रॉपर नाहीये, चोरटी धाव घ्यायची आहे. अखेरकार या धावेमध्ये प्रशांत मात्र बाद होणार. चेतन आला फलंदाजी करण्याकरता. खरं तर प्रशांतचा खेळ फार सुंदर होत होता मैदानाच्या आतमध्ये. प्रति चेंडू मागे तो 2-2 धावा काढत होता, पण अखेरकार या धावेमध्ये त्याला पकडण्यात आलं आणि अखेरकार त्याचं विकेट आपल्याला पाहायला मिळालं. षटक क्रमांक 3 संपलेला आहे. धावसंख्या आपण पाहिजे धावफलकावरती फक्त आणि फक्त 15 झालेली आहे. काय सांगाल राजू सर या खेळबद्दल? नाही, सकाळचं सत्र आणि खेळपट्टी मी अगोदरच म्हटलं होतं गोलंदाज साथ देते. बघा, एका ठिकाणी मॅचला गेलो होतो. पहिलं षटक बॅट्समन खेळायला आला, सुरुवातीचे 2 चेंडू डॉट खेळला, 1 चौकार मारला आणि पुन्हा 2 चेंडू डॉट खेळला आणि विचारतो स्कोर किती झाला. हॅलो, यानंतर होणारा सामना श्री कानाई पाय विरोधात गावदेवी पूर्णा. अंतिम षटक मार्गस्थ आणि पहिल्या चेंडूवरती यावेळेस प्रहार झाला. स्वागत झालं. वेलकम, सुस्वागतम. आलेल्या पाहुण्याचे पुन्हा एकदा आपण स्वागत करूया. बजरंग पाटील यांचं देखील इथं आगमन झालं. वेलकम, सुस्वागतम. माजी उपसरपंच पूर्णाचे आहेत ते, आणि त्यांना विनंती असेल पण व्यासपीठ खुलवायचं आहे. यावेळेस बघा षटकाराने स्वागत केलं आमच्या पाहुण्यांचं. घाई करायची आहे, थोडस विनंती असेल, कोणताही वेळ विलंब करू नका. यावेळेस ब्लँक शॉट पाहायला मिळाला. नजर यावरती पाहायला मिळाले. थोडस डोले बंद करून फटका खेळायचा होता, पण अखेरकार हा चेंडू निर्धाव पाहायला मिळाला. चांगल्या चेंडूची हाताळणी झाली गोलंदाज नितीनच्या माध्यमातून. आडव्या बॅटने जोरदार प्रहार पाहायला मिळतो. चेंडू कार्पेटला घासत स्क्वेअर लेगला ट्रॅव्हल होणार. दरम्यान 1 पूर्ण झाली, दुसरी घेण्याचा प्रयत्न फलंदाज करतोय. स्ट्राईकला जो फलंदाज आहे तो मात्र नकार देतो. एका धावेवरती आता मात्र फलंदाज चेतनला थांबावं लागेल. धावसंख्या 22 झालेली आहे.
समोरच्या दिशेने चांगला प्रहार, लॉफ्टेड फटका, मिड विकेटला थोडस पंबळ झालं. एक पूर्ण झाली, दुसरीचा चेतन कॉल करतोय. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होणार. एकच धाव मिळणार, कारण नॉन स्ट्रायकर एंडला आपण पाहिलं तर फलंदाज अगदी जागेवरती उभा होता. जेव्हा तुम्हाला जर 2 धावा पूर्ण करायचे तर 2 क्रॉस होणं फार गरजेचं आहे, हे लक्षात असू द्या. कंपल्सरी आहे, क्रीज सोडणं गरजेचं आहे, हे लक्षात असू द्या. आणि नक्कीच बघा, जर त्यानंतर तुम्हाला आउट केलं गेलं तर मात्र विकेट देण्यात येणार, हे लक्षात असू द्या. यावेळेस जोरदार प्रहार चेंडूवरती करण्याचा प्रयत्न केला जातोय. टायमिंग प्रॉपर नाहीये, चेंडू आतल्या बाजूला टच होते. यावेळेस जरी एक धाव मिळणार, थोडस अडचणीमध्ये आहे. धावांकरता फार स्ट्रगल करतोय जून अंदुरकी संघ. प्रति चेंडू मागे हलणे करण्याचा प्रयत्न फलंदाज करत आहेत, पण प्रयत्नाने यश मिळत नाहीये. वारंवार चेंडू बॅटच्या आतल्या बाजूला लागत आहे. त्याचं कारण एकच आहे की गोलंदाजी नितीन फार सुंदर करतोय. एक षटकार खाल्ल्यानंतर नितीन बरोबर योग्य त्या लाईनीवरती यावेळेस गोलंदाजी करतोय. अंतिम षटक मार्गस्थ आणि अंतिम चेंडूचा खेळ बाकी. यावेळेस उडाया, चेंडू हवेमध्ये, झेलची संधी आहे का? सेफ लँडिंग झाली, एक पूर्ण झाली, दुसरीचा प्रयत्न झाला, ती देखील पूर्ण झाली. आणि यावेळेस तिसरीचा प्रयत्न होतोय आणि अखेरकार फलंदाज तिसऱ्या धावेमध्ये बाद होणार. षटक देखील संपलं गेलं. अशा प्रकारे पहिला डाव समाप्त झालेला आहे. 26 धावा या धावफलकावर लागलेल्या 27 ची गरज आहे. येणाऱ्या 24 वरती जयगोळेश्वर गुंदवली संघाला यानंतर होणारा सामना श्री काणाई पाय विरोधात गावदेवी पूर्णा, दोन्ही संघ नाही आपण व्यासपीठे समोर यायचं आहे. श्री काणाई पाय विरोधात गावदेवी पूर्णा. व्यासपीठा विराजमान डावरे साहेब इथे उपस्थित झालेले आहेत, तसेच गिरीजी पाटील साहेब देखील आहेत. त्यांना देखील विनंती करतो आपण टॉस बॉक्सशी जोडायचं आहे. दोन्ही संघाचे संगणक आपण त्वरित आम्हाला जोडायचं आहे. पाय संघाचा संगणक आणि पूर्णा संघाचा संगणक परेश आपणास यायचं आहे. आलेल्या पाहुण्या हॅलो 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 वेलकम, सुस्वागतम. आलेल्या पाहुण्यांचे आपण करूया दमण नगरीमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. पाय संघाचा संगणक टॉस करणार आहे. काटा असं कौल आहे आणि छापा आलेला आहे. मान्यवरांना पुन्हा एकदा विनंती करतो आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. नाणेपैकी पुन्हा संघाने जिंकले. परेश, तुझ्या बाजूने कौल लागलेला आहे निर्णय. क्षेत्ररक्षण समोर एक चांगला संघ आहे, त्यांच्या अगेन्स्ट खेळण्याकरता कोणते गोलंदाज त्यांच्याकडे विश्वास असेल? अमित आहे, अविनाश आहे, धनाजी आहे, मी आहे. दमण नगरीमध्ये आल्यानंतर तुला कसं वाटते?
नाही, खूप आनंद होतो दमनला खेळायला, पण मजा येते आणि पब्लिक खुश असते, पाठीराखे पण खुश असतात. दमनसाठी ते वाटत बघत असतात कधी दमनची स्पर्धा आहे. क्या बात आहे. विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. नाणेफेकी गमावलेली आहे, सर्वप्रथम फलंदाजी करायची. हा सामना फार महत्वाचा आहे. कोणत्याकडनं आता यावेळेस भरपूर विश्वास असेल. त्यात भरत देवडेकर आणि विश्वनाथ आहे आणि संजय यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत. त्यांनी आता स्कोर मारला, कारण पहिला सामना आम्ही गमावलेला आहे. त्यामध्ये आता आम्ही जोड लावायचा प्रयत्न करू. जास्तीत जास्त रन बनवायचा. तुम्हाला कसं वाटते, आपण इथे दमन नगरीमध्ये आलेला आहात, एन्जॉय करता ही स्पर्धा, खेळायला खूप मजा येते. काय सांगाल आमच्या कमिटीबद्दल आणि स्पर्धेबद्दल? कमिटी तर एकदम चांगली आहे, कारण नियमावली त्यांची एकदम परफेक्ट आहे आणि खेळायला पण इथं चांगला आहे. सकाळच्या सत्रात फक्त दव पडलेलं होतं म्हणून थोडासा प्रॉब्लेम आला. आता तर चांगलं मजा येईल खेळायला आणि सुंदर अशी खेळपट्टी आहे, त्यात काही शंका नाही. धन्यवाद. विजयासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. दरम्यान हा देखील टॉस संपन्न झालेला आहे. टॉस पूर्ण संघाने जिंकलेला आहे. सर्वप्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि पाय संघाला फलंदाजी करण्याकरता इनवाईट केलेलं आहे. आपण जाऊया पुन्हा एकदा कॉमेंट्री कक्षामध्ये. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद योग पायकर. लक्ष 27 धावांचं. हा संपूर्ण जय गौडेश्वर गुंदवली संघ पाहू शकता ऑन स्क्रीन. हे खेळाडू बघा, जिथे जागा मिळेल तिथे बसलेले आहेत सामन्याचा आनंद घेताना. हात वर करा जय गौडेश्वर गुंदवली. हे पाहू शकता तुम्ही ऑन स्क्रीन, त्यांना दाखवलं जात आहे. सलामीची जोडी खेळपट्टीवर. 27 धावांचं माफक लक्ष आहे हा सामना जिंकण्यासाठी जय गौडेश्वर गुंदवली या संघाला. सलामीची जोडी विनोद आणि त्याला साथ देण्यासाठी मनीष. पहिलं पॉवर प्ले षटक घेऊन येते गोलंदाज धनाजी. सुखीर पाटील आज मात्र संघामध्ये निश्चितच काही कारणास्तव खेळू शकत नाही, पण खूप सारा एन्जॉय दमन मध्ये केला जात आहे. क्रिकेटची ही मायावी नगरी आहे दमन. कच्ची गाम येथे या स्पर्धेचं लाजवाब आयोजन प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी देखील आपल्याला बघायला मिळते. पहिला चेंडू पॉवर प्लेच्या षटकामधील. बॅटची गडा घेऊन चेंडू जाते सेकंड स्लिप मध्ये. क्षेत्ररक्षक दक्ष आहे. एक धाव पूर्ण करतोय बॅटर. धाव संख्येची सुरुवात केलेली आहे बॅटर विनोद याने. टीमचा स्वतः कॅप्टन आहे आणि आता मात्र या धावांचं संरक्षण, ह्या धावा वाचवायच्या असतील तर चांगली गोलंदाजी टिचून गोलंदाजी करावी लागेल शिवनेरी झोन अंदुरकी या संघाला. पुन्हा एकदा तयार धनाजी. स्ट्रेट फटका उडवलाय चेंडूला. क्षेत्ररक्षक खूप दूर आहे चेंडू पासून. प्रशांत चेंडूला उचलणार, फेक करणार. वेळ होती फलंदाजाकडे 2 धाव पूर्ण करण्याची. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. चांगला ताळमेळ बघायला मिळाला. 3 धावा कंप्लीट केल्या. जिथे 1 धाव होती तिथे चक्क 3 धावा पळून पूर्ण केल्या. धावसंख्या पुढे जाताना स्कोर कार्डवर 4. पुन्हा एकदा धनाजी. छोटासा रनअप. सामोरं जाईल बॅटर विनोद. बॅटची कडा, झेल सुटला. कॅच ड्रॉप. संधी चालून आली होती ती दवडली. झेल विनोदचा सुटलेला आहे. मग अशा प्रकारचे तुम्ही जर झेल सोडाल तर मग विजयापासून खूप दूर जाल. झेल तुम्हाला घ्यावेच लागतील. विजयाकडे आगेकूच करायचे असेल तर. निर्धाव चेंडूची समाप्ती. पुन्हा एकदा सज्ज होतोय धनाजी. अजून एक अप्रतिम चेंडू. काय गोलंदाजी करते धनाजी. जबरदस्त वेगवान चेंडू टाकला होता. क्विकर 1 चेंडू बघायला मिळाला आणि धावा कायम धावपलकावर 4. आता मात्र चांगल्या रिदम मध्ये गोलंदाजी करतोय. अचूक टप्प्याची गोलंदाजी करतोय. फलंदाजाला पूर्णपणे बांधून ठेवलेला आहे. खेळपट्टीवर जखडून ठेवलेला आहे. पॉवर प्लेचे षटक आहे.
या स्पर्धेवर जर आपण नजर टाकली तर 2 खेळाडू फोकस प्लेयर राहिले आतापर्यंत या स्पर्धेचा आपण जर विचार केला तर. बॅकफुटला जात असताना कट करायचं होतं चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती. आता मात्र घातक आणि भेदक गोलंदाजी करतोय धनाजी. धावा कायम आहे. धावफलकावर 4. 2 गुणांची कमाई कोणता संघ करणार, विजयी सलामी कोण देणार, ह्या सामन्यामधून धनाजी पुन्हा एकदा तयार होते. बॉलिंग मार्कवर स्ट्रेट फटका, स्ट्रेट ड्राईव्हचा फटका. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. सर्वात सुरक्षित स्थान संबोधला जातोय स्ट्रेट ड्राईव्हचा फटका आणि अशा प्रकारे चौकार आला बॅटर विनोदच्या बॅट मधून. अशा प्रकारे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 8 अशी धावसंख्या बघायला मिळते. ती जय गोलेश्वर कुंदवली या संघाची. जी आवश्यक धावगती होती तिला स्पर्श करण्यामध्ये यश आलेलं आहे जय गोलेश्वर कुंदवली संघाला. आता मात्र विजयासाठी 19 धावा बनवाव्या लागतील. इथून 18 चेंडू आणि 19 धावा. जादुई गोलंदाजी करावी लागेल सामना जिंकण्यासाठी शिवनेरी जून अंदुरखी या संघाला. या उलट आपण पाहतोय सोपं समीकरण गुंदवली संघाचा आपण जर विचार केला तर 18 चेंडू 19 धावा. दुसऱ्या षटकासाठी बॉलिंग मार्कवर प्रमोद. फलंदाजीमध्ये खूप निराशाजनक कामगिरी राहिली. चेतनने आपल्या संघासाठी जरूर 8 धावा जोडल्या. प्रशांतने 4 धावांचं योगदान दिलं. 4 धावा जोडल्या प्रमोदने, 4 धावा जोडल्या रामने आणि 5 धावांचं योगदान राहिलं साईनाथ याचं. बॅकफुटला जात असताना कट केलेल्या चेंडूला क्षेत्ररक्षक दक्ष आहे. डीप मधून चेंडूला उचलला गेला. कव्हर पॉइंट डीप मधून क्षेत्ररक्षक दक्ष होता. 1च धाव मिळेल. एकापेक्षा काही अधिक नाही. मनीष 1 धाव कंप्लीट करतोय. धावसंख्या पुढे जाताना 9 या अंकावर जाऊन पोहोचलेली आहे. पुन्हा एकदा प्रमोद. चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क होत नाही. चेंडू जातोय निर्धाव. खूप चांगला चेंडू होता. अनपेक्षित उचली घेतली होती चेंडूने. निघून गेला होता एसटी रक्षकाच्या हातामध्ये. बॅटर बीट झाला. एसटी रक्षक बीट झाला. चेंडू निर्धाव. धावा कायम धावफलकावर 9. खूप चांगली गोलंदाजी करतोय प्रमोद. इथून आता सेन्सिबल क्रिकेट खेळावं लागेल गुंदवली संघाला. क्लेवर क्रिकेट खेळावं लागेल. चेंडूला फक्त हलक्यात स्लाइस केलेला आहे. क्षेत्ररक्षक दक्ष. डीप पॉइंटला फक्त 1च धाव मिळेल. सिंगलने धावसंख्या पुढे जाणार. दुहेरी अंकामध्ये पदार्पण करताना धावसंख्या 10. 10 विदाउट लॉस. बिना कोई विकेट कोई 10 रन. 10 धावा. षटक क्रमांक 2 मार्गस्थ. चेंडूला पुढे सरसाव 2 लॉफ्ट केलेला आहे. चांगले क्षेत्ररक्षण लॉंग ऑन सीमारेषेवर. क्विक थ्रो पण जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट दोघांमध्ये बघायला मिळाली. चांगला तालमेल दोघांमध्ये, चांगला समन्वय बघायला मिळाला. 2 धावा पूर्ण. धावसंख्या वाढते 12. आता मात्र एक क्लेवर क्रिकेट बघायला मिळते दोघांच्या माध्यमातून. मनीष आणि विनोदचा एक झेल सुटला होता. विनोद खेळतोय 6 धावांवर. मनीष खेळतोय वैयक्तिक 5 धावांवर. चेंडूला ऑन साइडला भिरकावून दिलेला आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आउट ऑफ द पार. षटकार. फ्लॅट 6 होता. पाहूया आपण ऍक्शन रिप्ले मध्ये. दमदार शॉट मनीषच्या बॅट मधून आलेला आहे. हे पाहतो आपण रिप्ले मध्ये. खूप चांगला फटका एक्झिक्यूट केला आणि पाठवला चेंडूला मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. षटकाराच्या साह्याने धावसंख्या आता हाय जंप मारताना स्कोर बोर्डवर 18 धावा. सेन्सिबल क्रिकेट बघा याला म्हणतात. चतुराई, हुशारी. फक्त हलक्यात डिफेन्स केला चेंडूला. दुसरी धाव घेताना फलंदाज होईल धावबाद. अवसानघातकी आत्मघातकी प्रयत्न केला आणि त्यामध्ये फलंदाज असफल ठरला.
पहिला बॅटर बाद होतोय धावबाद स्वरूपामध्ये मनीष. धावा धावपलकर 19. 2 षटकांच्या समाप्तीनंतर विजयासाठी 8 धावांची आवश्यकता. 12 चेंडू आणि 8 धावा सोपं समीकरण. न्यू बॅटर कालीराम मात्रे मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय. राम तिसऱ्या षटकासाठी बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. सकाळचं सत्र आहे. वातावरण आपण जर बघितलं तर दमट वातावरण आहे, थंडगार वातावरण. पण मैदानाच्या आतमध्ये हॉट क्रिकेट आपल्याला बघायला मिळते. 40+ क्रिकेटचा हा महासंग्राम दमन स्पर्धा 2024 चे दिमागदार आयोजन, शानदार जानदार आयोजन आपल्याला बघायला मिळते. न भूतो न भविष्यती असा क्रिकेटचा हा अद्भुत सोहळा दमन नगरीमध्ये कच्चीगाम दमन येथून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण आपण पाहतात. सर्वांचं मी खूप खूप हार्दिक स्वागत करतोय. राम तयार होतोय बॉलिंग मार्कवर. आज मात्र अजित जाधव संघामध्ये खेळताना दिसत नाही. त्याची कुठे ना कुठेतरी उणीव भासली की शिवनेरी जून अंदुरकी या संघाला. धावा धावपलकर 19 आहेत. फक्त 8 धावांची आवश्यकता. 12 चेंडू आणि 8 धावा बनवाव्या लागतील इथून विजय मिळवण्यासाठी. जादुई गोलंदाजी करावी लागेल, मिरॅकल करावा लागेल. पहिल्या विजयाची नोंद करायची असेल तर शिवनेरी जून अंदुरकी संघाला. चेंडूला स्लॉग हिट आउट ऑफ द पार्क. येतोय विनोदच्या बॅट मधून धमाका तडाखा षटकार. या षटकाच्या मदतीने आता धावसंख्या वेगाने पुढे जाताना 25 विजयासाठी फक्त 2 धावांची आवश्यकता. विनोदचा झेल सुटला आणि बघा, म्हणूनच मी सांगत असतो की झेलाला खूप महत्व असते क्रिकेट खेळामध्ये. झेल तुम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये घ्यावाच लागेल विजय मिळवायचा असेल तर. 1 मोर बिग हिट. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. विजयी षटकार विनोद म्हात्रेच्या बॅट मधून. याच बरोबर मॅच फिनिश. सामना जिंकलेला आहे जय गोलेश्वर गुंदवली या संघाने. हार्दिक अभिनंदन. मेनी कॉंग्रॅच्युलेशन. हार्ड लक टफ लक शिवनेरी जून अंदुरकी. सामनावीर खेळाडू बघा थोडस डिफिकल्ट आहे. सामनावीराचा पुरस्कार खरं तर बघा साईने खूप धमाकेदार गोलंदाजी केली. विनोदचा खेळ देखील लाजवाब राहिला. पण रणजितने जे दुसरं षटक टाकलं त्या दुसऱ्या षटकामध्ये 6 धावा देत 2 गडी बाद केले. तिथूनच एक मोमेंटम तयार झाला या सामन्यामध्ये आणि कमी धावांवर थांबवण्याचं खऱ्या अर्थाने काम केलं रणजित याने. म्हणून सामनावीर आहे तो जय गोलेश्वर गुंदवली संघाचा रणजित. मैदानाच्या आतमध्ये शेक हँड केला जातोय. हे पाहतोय मैत्रीची ग्वाही देताना आहे दोन्ही संघ. मैदानात आपण किती शत्रू असलो तरी मात्र मैत्रीपूर्ण हा सामना निश्चितच त्याची ग्वाही देताना आहे दोन संघ. हार्ड लक शिवनेरी जून अंदुरकी अँड बेटर लक टू नेक्स्ट मॅच.